नमस्कार मित्रांनो, आज आपण एक फाउंटन इन द बॉटल बाटलीचं कारंज तयार करणार आहोत. म्हणजे ते बराच वेळ चालत राहतं कारंज. तर ते करण्यासाठी आपल्याला अगदी सहज मिळणारं साहित्य हवं आहे. दोन आपल्याला बाटल्या हव्यात. बाटल्या छोट्या मोठ्या कुठलाच फरक पडत नाही. आणि त्या बाटल्याला दोन टोपणं एअरटाईट असावी दोन्ही, आणि दोन स्ट्रॉ लागणार आहेत आपल्याला. स्ट्रॉ जे आहेत ते थोडेसे मोठे असले पाहिजे. आपण सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा हे जे दोन टोपणं आहेत बाटलीची, झाकणं आहेत, ती ग्लू गन घेऊन ग्लू गनच्या साहाय्यानं आपण ही चिटकवून घ्यायची आहे. ठीक आहे. तर ती चिटकवताना अशा पद्धतीने चिटकवायची, या पद्धतीने. ही दोन्ही बाजू इकडे. ठीक आहे. आणि याला दोन होल पाडायचे आपल्याला. आणि तुम्हाला ते इथे दाखवतो. दोन होल पाडायचे आणि त्या होल मध्ये आपल्याला हे जे दोन स्ट्रॉ सांगितले ते दोन स्ट्रॉ अशा पद्धतीने घालायचे. होल पाडून स्ट्रॉ घातलेले दोन होल. इकडे होल पाडलाय, हा स्ट्रॉ या बाजूला आणि थोडासा या बाजूला इकडे आलेला आहे. या बाजूचा जे होल आहे त्याचा स्ट्रॉ इथे आलेला आहे. ओके, लक्षात आलं. आता आपण काय करायचंय, तर हे जे स्ट्रॉ आहेत त्या स्ट्रॉला इथे या बाजूला दोन तीन होल पाडायचे. हे कसे पाडायचे, तर एक सुई गरम करायची, मोठी सुई, आणि ती गरम करून इथे होल पाडायचे. तर सुई गरम करून होल पाडताना थोडीशी पालकांच्या ऑब्झर्वेशन खाली हे काम करा, कारण हे कळलं तुम्हाला सुई भाजण्याची शक्यता आहे. तसंच याही बाजूला करायचं आहे. इथे दोन तीन होल पाडलेले आहेत. ठीक आहे. आणि हे सगळं जे आहे एकदम ग्लू गननी सगळं सील करायचं आहे. म्हणजे इथे हे बघा, ही सगळी बाजू सील केलेली आहे. कुठूनही हवा बाहेर येतं कामा नये, एक्सेप्ट हे जे होल्स पाडलेले आहेत ते होल्स आणि स्ट्रॉ. इथे सील केलेलं आहे, या बाजूला सील केलेलं आहे. आणि ही जी दोन्ही झाकणं आहेत ती सुद्धा एकमेकाला चिटकवताना ही बाजू सुद्धा सगळी सील केलेली आहे. म्हणजे बाटलीतून दुसरीकडून कुठूनही हवा आत किंवा बाहेर येता कामा नये. ठीक आहे. हे करायला तसं सोपं आहे. तुम्हाला दिसलं जरी अवघड तरी फारसं अवघड नाही आहे याच्यामध्ये. फक्त होल पाडताना तुम्ही एक्झॅक्टली या स्ट्रॉच्या साईडचे शक्यतो होल पाडा. आणि थोडंसं मोठं जरी पडलं तरी ग्लू गननी ते चिटकवून घ्यायचं आहे. ठीक आहे. झालं आपलं. आता हे तयारी झालेली आहे. आता आपण प्रात्यक्षिक बघूयात की कशी काय छान याच्यामध्ये आपल्याला. आणि त्याच्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. आणि ते छान दिसावं म्हणून मी काय केलंय, त्या पाण्यामध्ये थोडासा कलर घातलेला आहे. हा मी थोडस ह्याच्यात पोटॅशियम परमॅनेंट टाकलं, त्याच्यामुळे छानसा कलर आलेला आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमचा फूड कलरही टाकू शकता. घरात जे आपले अवेलेबल असतात फूड कलर्स ते टाकू शकता. आणि आपण आता हे बाटलीमध्ये ओतून घेऊयात पाणी. बाटली गच्च भरायची नाही आहे, थोडीशी शिल्लक ठेवायची बाटली, पूर्ण भरायची नाही आपण बाटली. ठीक आहे. आता हे जे आहे ते आपण आता लावायचं आहे याला. आणि मी आता हे लावून घेतो या बाटलीला झाकण. झाकण लावताना व्यवस्थित लावायचं. हा जॉईंट आहे दोन झाकणाचा, तो निघाला नाही पाहिजे. ठीक आहे. आता ही जी बाटली आहे ही अशी करून लावून द्यायची इथे. ही टाईट लावायचे, हवा जाता कामा नये. झालं. आता काय करायचं, हे फक्त आपण असं उलट करायचं. हे उलट केल्यानंतर वा बघा इथे इथे बघा, इथे किती मस्त कारंज उडते बघा. एकदम छान दिसतंय का तुम्हाला? किती छान उडतंय. आता इथे खाली बघा, खाली खाली इथे पाणी वाढायला लागले बघा. ते पाणी जे आहे इथलं कारंजाने उडलेलं पाणी ते याच्यातच पडतंय. मग काय होतंय बरं, इथे पाण्याची पातळी वाढायला लागली आणि इथल्या पाण्याची पातळी कमी व्हायला लागली. आणि कारंज आहेच. आता साधारणपणे ही बाटली निम्म्यावर आली की कारंज
जर आपण नीट निरीक्षण करूयात काय होतं ते. इथेही बघा खाली खाली बघा, या स्ट्रॉ मध्ये बघा, खालच्या जवळ येऊन बघा, या स्ट्रॉ मधून पडतंय ना पाणी, हळूहळू पडतंय ते बघा, बुडबुडे दिसतात. आता वर बुडबुडे यायला लागले बघा, म्हणजे पूर्ण कारंज नाहीये पण थोडेसे पाण्याबरोबर बुडबुडे यायला लागले. किती छान आहे ना. आता आपण विचार करा की हे कशामुळे होत असेल. तर ज्यावेळेस आपण अशी बाटली उलटी करतो त्यावेळेस आपण जे बाजूला होल पाडलेत ना स्ट्रॉ मध्ये, त्या स्ट्रॉच्या होलमधून त्या स्ट्रॉ मध्ये पाणी येतं आणि हे खाली येतं. ते पाणी खाली आल्यानंतर या बाटलीची जी हवा आहे ती हवा वर येते आणि याला प्रेशर देते. प्रेशर दिल्यामुळे या स्ट्रॉ मधून पाणी बाहेर यायला लागतं आणि कारंज उडायला लागतं. आता हे पाणी सगळं इकडे पूर्ण आलं या बाजूला. ती बाटली फक्त आपण उलटी करायची. बाटली उलटी केली की आपल्याला परत कारंज दिसायला लागेल दुसऱ्या बाटलीमध्ये. ठीक आहे. तर हे सगळं हवेच्या दाबावर चालतंय हे कारंज आणि खूप छान असं आहे. करायला सोपं आहे. तर तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपला व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो.